हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे कदंबाचं झाड. त्याची फळं फुलं बघा किती छान दिसतात. आता ह्याला फूल म्हणतात, मला वाटतं हे वरचं व्हाईट आहे ते गेलं की त्याला फळ म्हणतात का काय माहीत नाही, पण ह्याला फूल पण म्हणतात सगळे आणि फळ पण म्हणतात. आणि हे आंबट गोड लागतं बघा. असं वाटतं की मोतीचूर लाडू झाडाला लावलेत. भरपूर झाड फुललेलं आहे, भरपूर म्हणजे भरपूर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाड कृष्णाला प्रिय आहे. कदंब माला कृष्ण घालायचे, वनामध्ये फिरताना कृष्ण कदंबाच्या झाडावर बसायचे. तर कदंब वृक्ष, कदंबाचं हे फळ कृष्णाला खूप प्रिय आहे. बघा हे किती सुरेख दिसतात. असं वाटतं छोटे छोटे चेंडू लावलेत की लाडू लावलेत झाडाला. आणि खूप मोहक दिसणारं झाड आहे इतकं. आणि भरताना भरपूर त्याला फळं आलेली आहेत आत्ता. आणि ते थोडंसं आंबट गोड लागतं. आणि त्याच्या औषधी पण उपाय आहेत, उपयोगाला आहे हे झाड औषधी पण. आणि झाडाची पानं बघा, ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की सावली किती छान आहे. ह्याची सावली पण भरपूर येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फास्ट ग्रोईंग प्लांट आहे हे. खूप फास्ट वाढतं झाड. त्याच्यामुळे सगळीकडे जिथे कटिंग चालू आहेत त्या ठिकाणी ही झाडं लावली तर लवकर वाढायला मदत होते, हवा शुद्ध व्हायला मदत होते. आणि बघा हे फूल किती सुरेख दिसतं बघा, किती छान दिसतात. असं वाटतं मोतीचूर लाडू ठेवलेले आहेत का काय. खूप सुंदर दिसणारं झाड आहे हे. आणि जेव्हा ह्याला फुलं अशी लगडलेत ना तेव्हा बघून तर इतकं सुंदर वाटतं. एकदम गोल बॉलसारखे आहेत. भरपूर निघाले, मी थोडेच काढले, परत जाईन तेव्हा परत घेईन. आणि ह्याचे औषधी खूप उपयोग आहेत. जखम वगैरे झाली तर ह्याचा पाला लावला तर बरं होतं. नंतर BP डायबिटीससाठी चांगलं आहे. त्याचं मुळाचं पण डायबिटीससाठी उपयोग होतो. तर असं हे सुंदर दिसणारं झाड आहे. आणि मुख्य म्हणजे ह्याचं कटिंगसुद्धा जगतं बरं का. म्हणजे आपण ह्याची चांगली फांदी घेतली आणि लावली तर तीसुद्धा जमिनीत लवकर रुजते आणि इझिली ग्रो होते. आणि तसं हे झाड मजबूत असतं. म्हणजे ह्याला जेव्हा आपण कटिंग करतो त्या फांद्यांवर आपण उभं आरामात राहू शकतो. म्हणजे ते मजबूत आहे तसं. अशी पटकन फांदी तुटणारी नाही आहे त्याची. तर इझी टू ग्रो होणार आहे आणि फास्ट वाढणारं झाड आहे हे. म्हणजे आपण पावसामध्ये ॲक्च्युली सगळीकडे झाडं खूप कमी झाले, तर पावसाळ्यात हे झाड आणि खूप स्वस्त मिळतं हे नर्सरीमध्ये झाड. महाग झाड नाही आहे आणि शिवाय चांगलं झाड आहे. तर हे आपण पावसात घेऊन सगळीकडे सगळ्यांनी जमेल तिथे लावावं, जिथे जमेल तिथे बाहेर. म्हणजे आपल्याच कंपाऊंडमध्ये असं नाही, कारण हल्ली झाडांची खूपच कटिंग वगैरे झालेले आहेत. झाडांची कमतरता आहे भारतामध्ये. तर हे इझी टू म्हणजे फास्ट वाढणारं प्लांट आहे, म्हणून हे उत्तम आहे लावण्यासाठी. ह्याची फार काळजी पण घ्यावी लागत नाही. हे आपण जेव्हा लावतो तेव्हा ह्याला सूर्यप्रकाश छान असणाऱ्या ठिकाणी लावा, कारण त्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे. बाकी पाणी वगैरे तुम्हाला वाटलं तर, आता लहान झाड असतं तेव्हा रेग्युलर पाणी घाला. बाकी हे कुठल्याही तसं जमिनीमध्ये होतं. असं काही विशेष त्याला अमुक प्रकारची जमीन पाहिजे असं नाही. खत पण झाड मोठं झाल्यावर घालायची काही गरज नाही आहे. तर हे खूप सुंदर दिसणारं प्लांट आहे, फास्ट ग्रोईंग प्लांट आहे, कमी लक्ष देण्यासारखं प्लांट आहे की जे आपण लक्ष नाही दिलं तरी छान आपण वाढतं. आणि आपलं ॲक्च्युली मी त्या दिवशी गेली फार्मवर आणि माझं लक्षच नाही, मी खाली कृष्णाच्या मूर्तीच्या इथे बसलेले होते, पण मी वरती बघितलंच नाही की एवढी फळं आलेत. नंतर माझ्या मैत्रिणीने दाखवलं तेव्हा माझं लक्ष गेलं की एवढी फळं आहेत तिथे. तर खूप सुंदर दिसतं हे झाड. तुम्ही नक्की लावा. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.